हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की जे आमदार साहेब आहेत ते म्हणत असतात की सरपंचबाई, अहो तुम्ही फक्त हा लॅपटॉप सुरू करून दाखवला तर तुमच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद आला, तुम्हाला एवढं बरं वाटलं, मग ह्याच आनंद आम्हाला गावातल्या प्रत्येक पोरापर्यंत पोहोचवायचा आहे. अहो समजा उद्याच्याला जाऊन जर आपल्या गावातल्या पोराला शहराकडं एखादी नोकरी गावली आणि त्याच्या हातामध्ये लॅपटॉप आला तर तो त्याचं काम कसं करणार? मग तो काय तेव्हा त्या लॅपटॉपवर स्वतःचं डोकं आपटून घेणार का? आम्ही इकडं गावाला आधुनिकीकरणाच्या पर्यंत घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही गावाला डिजिटल बनवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि इकडे आपल्या आमदारबाई ह्या मात्र आपल्या गावाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतायत. मग तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही चुकीच्या कारभाराच्या हातामध्ये गावाचा कारभार दिलाय म्हणून? तुम्हाला वाटत नाही का तुम्ही अशिक्षित बाईंना सरपंच बनवून चूक केली आहे म्हणून? हे सगळं बाळजा बघत असते आणि बाळजाला हे सगळं बघून खूप बरं वाटतं. बाळजा म्हणते, वा वा वा, हा आमदार तर एकदम भारीच आहे. कृष्णे, ह्याला खाऊ देत नव्हतीस नव, आता बघ ह्यो कसली भारी फटकेबाजी करतोय आणि तुला काय मस्त अद्दल घडवतोय ते. त्याबरोबर इकडे आता दुष्यंत हा म्हणत असतो, एक मिनटं आमदार साहेब, नाही तुमचं शिक्षण माझ्या शिक्षणापेक्षा कमीच असेल ना? त्याबरोबर मग आता लगेचच गावातली लोक दुष्यंतकडे बघू लागतात. दुष्यंत म्हणतो, नाही म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असाल कमीत कमी, म्हणजे माझ्यापेक्षा कमी शिकलाय तुम्ही. त्याबरोबर आता आमदार साहेब म्हणतात, ओ दुष्यंत सरकार, तुमच्या शिक्षणाचा राहू द्या आणि आमचं शिक्षण बी राहू द्या. इथं प्रश्न शिक्षणाचा नाही, इथं प्रश्न आधुनिकीकरणाचा आणि ह्या सरपंचबाईंच्या शिक्षणाचा आहे. समजलं ना? त्यावर कृष्णा म्हणत असते, आमदार साहेब. त्यावर आमदार म्हणतो की बरोबर बोलायलोय ना आम्ही लोकांनो, काय? कारण जर यांना गावाला सुशिक्षित बनवायचं असतं, सुजाण बनवायचं असतं तर ह्या सरपंचबाई हे असं बोलल्याच नसते की. पण ह्यांना गावाचं काही पडलेलंच नाही आहे, यांना गावाला सुशिक्षित बनवायचंच नाही आहे. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणत असतो, माझ्या बायकोला गावाला सुशिक्षित आणि सुजाण दोन्हीही करायचं आहे, पण ते काय आहे ना, तुम्हाला नक्की समाजाची गरज काय आहे हेच कळत नाही आहे, कारण तुमचे हात तर पैसे मोजण्यामध्ये व्यस्त झालेत ना. त्यावर मग लगेचच आता आमदार साहेब दुष्यंतला म्हणतात, दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत हा त्याला म्हणत असतो की आमदार साहेब, तुम्ही काही बोलू नका. नाही, कारण काय आहे ना, जर तुम्ही बोलायला गेलात तर मग माझंसुद्धा तोंड गप्प बसणार नाही आणि मग उगाचच विषयाला विषय वाढले जातील आणि उगाच तुमचं इथे वस्त्रहरण होईल. त्याबरोबर मग कृष्णा म्हणत असते, आमदार साहेब, नाही तुम्ही जे बरोबर बोललाय ते बरोबर आहेच, माझं शिक्षण झालेलं नाहीच आहे, पण सगळ्या लोकांना शिक्षण मिळायला हवं, सगळ्यांनी शिक्षण घ्यायला हवं, ह्या मताची नक्कीच मी सुद्धा आहे. आणि माझ्या बाबतीत जे घडलं किंवा आज तुम्ही इथं मला जे ऐकवलं तेच आपल्या गावातल्या कुठल्या बी पोराला कधी बी ऐकायला लागू नये हीच माझी बी इच्छा आहे. आणि म्हणूनच मला वाटायलं आहे की गावामध्ये एक चांगली शाळा असणं गरजेचं आहे. तुम्हाला गावाला कम्प्युटर द्यायचे आहेत ना शाळेत, द्या ना, जरूर द्या, पण त्या कम्प्युटर काय 25 देण्याऐवजी फक्त 10 द्या, 10 कम्प्युटर द्या आणि उरलेल्या 15 कम्प्युटरच्या पैशांमधनं तुम्ही गावातल्या शाळेमध्ये चांगले बाकडे आणा, पिण्याच्या पाण्याची सोय करा. त्याचबरोबर गावच्या शाळेवरती चांगले शिक्षक नाहीत, त्यांची व्यवस्था करा. त्यामुळे मुलांना एक उत्तम शाळा मिळेल, चांगलं शिक्षण मिळेल. हे बघा, जर विचार दोन्ही बाजूंनी केला तर सगळं व्यवस्थित आणि चांगलं घडवता येऊ शकतं. आता आमदार साहेबांना खरं तर हे सगळं पटत नसतं, कारण यामध्ये त्यांचा घाटा होणार असतो, त्यांचा नुकसान होणार असतो. आमदार साहेब म्हणतात, अच्छा म्हणजे आता तुम्ही आमदाराला शिकवणार गावाचा विकास कसा करायचा ते. त्याबरोबर मग आता आमदार साहेबांची बायको उठून उभी राहते आणि म्हणत असते, मला कृष्णाचं म्हणणं पटायलंय साहेब. त्याबरोबर आता आमदार त्यांच्या बायकोकडे बघायला लागतात. तर आता इकडे आमदार साहेबांची बायको मध्ये बोलल्यामुळे बाळजाबाई आता त्यांच्या बायकोकडे बघते आणि म्हणते, ही आमदाराची बायको ही कशापायी घ्यायला त्या कृष्णीची बाजू, हिला काय मिळणार आहे तिची बाजू घेऊन? तर इकडे आमदार साहेबांची बायको म्हणत असते,
आमदार साहेब, अहो कृष्णा जे बोलते ते बरोबरच आहे की. नाही म्हणजे शाळेला जर संगणकांची गरज आहे तर त्याचबरोबर शाळेत चांगल्या शिक्षकांची सुद्धा गरज आहे. शाळेच्या मुलांना चांगलं पिण्याचं पाणीसुद्धा मिळायला हवं की. या गोष्टींची सोयसुद्धा आपणच करायला हवी ना. त्यामुळं तुम्ही पहिले तर या सर्व गोष्टी करायला मंजुरी द्या. कृष्णाने जे सांगितलंय ते ऐका. त्याबरोबर मग कृष्णा ही लगेचच आमदाराच्या बायकोला म्हणते, वहिनीसाहेब तुम्हाला माझं मत पटलं, ह्यात तुमचे खूप खूप आभार. त्याबरोबर लगेचच आता आमदाराची बायको म्हणते, अगं कृष्णा त्यामध्ये तू आभार कशाला मानतेस? उलट तू तर तुझं काम अगदी चोख, व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे करतेस. खरंच आमदार साहेब, काय मग काय विचार करताय तुम्ही एवढा? देताय ना होकार की मग आम्ही आमच्या परीनं मदत करू? तसे लगेचच आमदार साहेब म्हणतात, आता आमच्या अर्धांगिनींनाच कृष्णाचं म्हणणं पटलंय म्हटल्यावर मग आम्ही तरी काय बोलणार. त्यामुळे सरपंच बाईंनी जे सांगितलंय अगदी तसंच होईल. आम्ही लागतो पुढच्या तयारीला, पुढच्या कामानं काय. त्याबरोबर लगेचच आता कृष्णासमोर आमदार साहेब हात जोडतात. कृष्णासुद्धा आमदार साहेबांना हात जोडते. त्याबरोबर मग आता भंप्या ओरडतो, कृष्णाताईंचा विजय असो, कृष्णाताईंचा विजय असो. संपूर्ण ग्राउंडवरती कृष्णाचं नाव घुमत असतं. त्यानंतर मग आता बाळजाबाई ही घरी आलेली असते. घरात जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळ्यामुळे बाळजाबाई खूपच जास्त डिस्टर्ब झालेली असते. बाळजाबाई म्हणत असते, त्या आमदाराच्या तर असं वाटायलंय दोन जाऊन थुतरीत द्याव्या, त्याला अक्कल नाही आहे का? बायकोच्या ताठाखालचं मांजर कुठचं. मग बाळजाबाई आता आमदार साहेबांना फोन करतात. आमदार साहेब फोन उचलतात आणि हा हॅलो बोला बाळजाबाई असं म्हणतात. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, काय हो आमदार साहेब, तुम्ही तर एकदम तुमच्या बायकोच्या ताटाखालचं मांजरच निघालात की. बायकोनं सांगितलं आणि तुम्ही लगेच ऐकलं. अहो काय ठरलं होतं आपलं आणि तुम्ही काय केलं? काय बायकोच्या ताटाखालचं मांजरच हात की बायकोच्या ताटाखालचं बैल आहात? काय हो बोला की बोला काहीतरी. अहो तुमच्या बायकोनं काय त्या कृष्णाची बाजू घेतली म्हणून तुम्ही ताबडतोब शस्त्र टाकली. त्याबरोबर आमदार साहेब म्हणू लागतात, बाळजाबाई दुसऱ्याला नावं ठेवण्याआधी एकदा स्वतःच्या घरात वाकून बघायचं. नक्की तुमच्या घरची परिस्थिती काय आहे हे एकदा बघा आणि त्यानंतर मग आम्हाला दोष द्या. समजलं ना? उगाचच्या उगाच आमच्यासमोर बोलू नका. एवढं बोलून आमदार साहेब फोन कट करतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता आबा कृष्णासमोर हात जोडतात. कारण दुष्यंतने कृष्णाने आज जी काही फटकेबाजी केलेली असते ती सगळी काही आबांच्या कानावर घातलेली असते. आता हे सगळं ऐकून आबांना खूप आनंद होतो. कृष्णा म्हणत असते, पण खरं तर ना आबा, दुष्यंत सरकारांनी त्यांची बोलती बंद केली. दुष्यंत सरकार जे काही बोलले ना त्यामुळेच आमदार साहेब गप्प बसले, एवढं मात्र खरं. त्याबरोबर आता दुष्यंत आणि आबा दोघं मिळून कृष्णाचं भरभरून तोंडभर कौतुक करतात. ते म्हणत असतात की आज पुन्हा एकदा गावकऱ्यांना ह्या गोष्टीची जाणीव झाली असेल की त्यांनी सरपंच म्हणून जी व्यक्ती निवडली आहे ती अत्यंत योग्य आणि हुशार आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो आबा अगदी खरं बोललात तुम्ही ना आज तिथे कृष्णाचं कौतुक जेव्हा होत होतं तेव्हा असायला हवा होतात. तुम्हाला खूप आनंद झाला असता आबा. त्याबरोबर कृष्णासुद्धा म्हणत असते, वय आबा हे मात्र खरं आहे, पण आता मग त्या हिशोबाने कामाला सुद्धा लागा सुनबाई. आता जोमाने कामाला लागा. ते म्हणतात ना, घेतला वसा सांडू नका, ते करा. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय आबा. मग कृष्णा म्हणत असते, पण खरंच माझ्या मनात एका गोष्टीची खंत आहे. त्याबरोबर दुष्यंत आणि आबा विचारतात, कसली? त्यावर कृष्णा म्हणत असते, म्या शिकलो नाही ह्याची. जर आज म्या शिकलेलो असतो तर आमदार साहेबांची मला हे असं काहीतरी बोलण्याची किंवा माझं शिक्षण काढण्याची हिंमत झालीच नसती. पण खरोखरच म्या शिकलेली नाही, म्या अशिक्षित आहे, अडाणी आहे, म्हणूनच तर आमदार साहेब मला असं बोलले नवं. त्यावर मग आता दुष्यंत आणि आबा कृष्णाला सांगतात, कृष्णा अगं तू शिकली नाहीस यामध्ये तुझा काहीही दोष नाही आहे. तू शिकली नाहीस तो तेव्हाच्या परिस्थितीचा दोष होता. उगाचच्या उगाच तू त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस किंवा तू उगाच त्यासाठी नाराजही होऊ नकोस. मग असं आबांनी सांगितल्यावर कृष्णाचा मूड जरा बरा होतो. आबा म्हणत असतात, कृष्णे जर तुला त्यावेळी शिक्षण मिळालं असतं तर माझी खात्री आहे
तू सुद्धा नक्की शिक्षण घेतलं असतंस. त्यावर मग कृष्णा म्हणते, बरं आता मला तुम्हा सगळ्यांचीच थोडी मदत लागणार आहे. त्यावर आबा आणि दुष्यंत म्हणतात, आमची मदत काय? त्यावर कृष्णा म्हणते, अहो असं काय करायला आहे? आता आपल्याला गावात चांगले शिक्षक हवेत म्हणल्यावर आपल्याला बाजूबाजूच्या शाळेंबरोबर संवाद साधावा लागेल की दुसऱ्या गावात, त्यासाठी. त्यावर मग आबा म्हणतात की मिळालेच म्हणून शिक्षक समज, मी हाय नवं, काळजी करू नको. मग कृष्णा म्हणते, धन्यवाद आबा. त्याबरोबर आबा म्हणतात, दुष्यंत बघा तुझ्या बायकोला तुझ्या भाषेत समजून ठेव, नाहीतर उगाच माझ्या भाषेत समजवायला गेलो तर महागात पडायचं. आता दुष्यंतला कळत नाही की आबानं असं एकाएकी काय झालं. दुष्यंत म्हणतो, बाबा हो असं काय बोलताय? त्यावर अढळराव म्हणतात, बघ की अरे उगाच आभार बिबार मानायला. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, बरं आबा, पुण्यांदा नाही म्हणणार तुम्हाला थँक्यू. बरं चला आता जरा वाईच घोडघोडभर चाय टाकू काय? त्याबरोबर आबा म्हणतात, वा वा वा, टाका जरा चहा टाका. अगं मला लई चहाची तलपच आली होती, पण काय करणार, घरात अनुसया बी नाही आणि तू बी नाही. मगचपासून अनुसया आणि समर दोघं बी कुठं दिसलेले नाही आहेत. कुठं बाहेर गेलेत का ते दोघं? त्याबरोबर कृष्णा होकार देते. मग बरोबर आढळराव म्हणतात, चला ठीक आहे, मग सुनबाईंच्या हातचा चहा पिण्याचा योग आहे, जा चहा घेऊन ये. तर लगेचच आता दुष्यंत म्हणतो, अनायसे जर बाबांसाठी चहा बनवतच आहेस कृष्णा, तर एक काम कर, माझ्यासाठी सुद्धा थोडासा घेऊन ये. त्यावर कृष्णा लगेच म्हणते, हो काय? त्याबरोबर अढळराव म्हणतात, ए बाबा, तुला तुझ्या बायकोकडनं चहा हवा आहे तर तिच्याकडं माग की, उगाच माझ्या खांद्यावर बंदूक कशा पाय ठेवायलाच रे. त्याबरोबर हे सगळं काही आता बाळजा बघत असते. बाळजा विचार करते की कधी काळी माझा पोरगा असं माझ्याबरोबर मनमोकळेपणानं बोलायचा, हसायचा, त्याच्या मनातलं काही दुःख शेअर करायचं असलं तर येऊन अलगच माझ्या मांडीवरती डोकं टेकायचा, आणि आज माझा तोच पोरगा माझ्याऐवजी ह्या अढळरावांशी गप्पा मारायला. हे समजा त्या कृष्णीमुळं झालं आहे, मी सोडणार नाही आहे कृष्णीला. त्याबरोबर आता इकडे आमदार साहेबांच्या गाडीसमोर समर त्याची बाईक आणून लावतो. आता समरने अशी अचानक बाईक आणून लावल्यावर आमदार साहेब म्हणतात, अरे काय मरायचं होतं काय? त्यावर मग समर आमदार साहेबांना म्हणतो, आमदार साहेब, आज जे काय घडलं की नाही ते मला अजिबात आवडलं नाही. अहो समधी गावातली लोक तुमच्यावरती चक्क हसत होती, कृष्णानं फजिती केली तुमची. त्याबरोबर मग आमदार साहेब म्हणतात, ती कृष्णा स्वतः बी पैसे खात नाही आहे आणि आम्हाला बी पैसे खाऊ देत नाही आहे. 28 संगणकं होती, कमीत कमी 15-16 लाखाचा तर झोल झाला असता, पण त्या कृष्णीमुळं काय बी करता आलं नाही. आता 1 रुपया पण इकडचं तिकडं होऊ शकत नाही. आता सगळे पैसे वापरावेच लागणार गावाच्या विकासासाठी. त्याबरोबर मग समर म्हणतो, अहो तुम्ही कशापायी काळजी करायला आहे? हां, आम्ही हाय ना. तुम्ही म्हणत असाल तर काटा काढून टाकतो की त्या कृष्णीचा, काहीतरी बंदोबस्त करता येईल तिचा. पण तुम्हाला सांगायला लागेल ना, तुम्ही म्हणाल तसं होऊ शकतं. काय कळालं आहे ना व तुम्हासनी आम्हाला काय म्हणायचं आहे ते? त्याबरोबर आता आमदार साहेबांची नजर शेजारी उभ्या असलेल्या अनुसयावर पडते. लगेचच आमदार साहेब म्हणतात, तुम्ही अनुसयाबाई ना? त्याबरोबर मग अनुसया नमस्कार करत म्हणते, नमस्कार आमदार साहेब, आम्ही अनुसयाबाई. तुम्हाला तर ठाव आहेच, आढळरावांची पहिली बायको. अहो तुम्ही जेव्हा आमदार नव्हता, तुमचे वडील आमदार होते, तेव्हापासूनचे आपले घराणेदार संबंध आहे. हां, आता तुम्ही बाळजाबाईंच्या बाजूनं आहात ह्यात काही गैर नाही, पण एक गोष्ट मात्र पक्की, ती म्हणजे की आपलं घराण्याचं नातं आहे आणि म्या अजून बी रांगडे पाटलांच्या प्रॉपर्टीवरचा हिस्सावरचा अधिकार सोडलेला नाही आहे. ह्या साम्राज्यावर माझाच हक्क आहे. त्याबरोबर मग पुढे समर म्हणतो, काही करायचं आहे का? त्यावर आमदार साहेब म्हणतात, सध्या तरी आपल्याला शांतच राहावं लागणार आहे, आपण लवकरच काहीतरी त्या कृष्णाचा बंदोबस्त करू. मग आमदार साहेब तिकडनं निघून गेल्यावर इकडे पूजा म्हणत असते, खूप दिवस झाले काही सोन्याचा दागिना वगैरे खरेदी केलेला नाही आहे. त्यावर लगेचच आता तिला सावित्री म्हणते, पूजे अगं काय बोलायल्यास, तुला तरी कळालं आहे काय? सोन्याचा दागिना म्हणे, सोन्याचा दागिना, सोन्याचे भाव किती वाढले तुला काही ठाव आहे? उगा बोलायचं म्हणून काय पण बोलते, तोंडाला येईल ते. सोन्याचा दागिना खरेदी करणं ना आता काही आपल्याला परवडणार नाही हा पूजे. उगाच काहीतरी येड्यासारखं बडबडत बसू नगस. सोन्याच्या दागिन्याचे भाव किती वाढलेत. आता आपण फक्त दुकानाबाहेर न जाताना, वाह केवढा सुंदर दागिना हाय हा, एवढंच म्हणू शकतो. आणि जास्तीत जास्त काय करू शकतो, जास्तीत जास्त नकली दागिने घालू शकतो, त्या उपर आपण काय नाही करू शकत. त्याबरोबर इकडे पूजा म्हणत असते, एक मिनटं मॉम, एवढं काय लागतं गं सोन्याचे दागिने बनवायला?
पैसेच लागतात ना, पैशांचं काय एवढं, होतील की पैसे मॅनेज. त्यावर सावित्री पूजाकडे बघायला लागते. पूजा म्हणते, मॉम अगं असं काय करतेस, विसरलीस का आपली नवीन बँक, आपल्या नवीन बँकेतनं पैसे मिळतील की आपल्याला. त्याबरोबर पूजा म्हणते वेट, आणि ती समरच्या फोनवर फोन करते. समर म्हणतो एकच मिनिट आणि मग तो महत्त्वाचा फोन आहे असं म्हणत पूजाचा फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो, बोला की मॅडम, काय म्हणायला आहे. पूजा म्हणते काही नाही डिअर, सहजच तुला कॉल करावा असं वाटला म्हणून केला कॉल. मग काय सुरू आहे, काय करतोयस. समर म्हणतो आम्ही काय करत असणार, बसलो आहे आणि तुमचीच आठवण काढत होतो. आणि इतक्यात तुम्ही फोन केला आहे सा. बोला बोला, आज तुम्ही फोन केला आहे चक्क, काही काम काढलं का आमच्याकडं. त्यावरती म्हणते नाही रे, काम असं काही नाही. ॲक्च्युली ते काय झालं ना, म्हणजे खरं तर मला ना स्वप्न पडलं की रांगडे पाटलांच्या कुलदीपकांनी आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे. म्हणून मग विचार केला की स्वतःच कॉल करावा आणि बोलावं तुझ्याशी. त्याबरोबर आता लगेच समर म्हणतो काय गिफ्ट दिलं आहे आम्ही तुम्हाला असं वाटलं. त्यावर पूजा म्हणते आता रांगडे पाटलांचा कुलदीपक काय गिफ्ट देऊ शकतो, पहाटेचं पडलेलं स्वप्न आहे ना, म्हणून वाटलं फोन करावा, विचारावं. त्याबरोबर समर म्हणतो आता तुम्हासनी सपान पडलं आहे ते पण पहाटे पहाटे म्हणल्यावर आम्हाला खरं करायला लागतं आहे की, बोला काय हवं आहे तुम्हाला. त्यावर लगेचच पूजा म्हणते तू काय देशील ते तुझ्यावर आहे, रांगडे पाटलांच्या वारसाला शोभायला हवं असं काहीतरी, एखादी सोन्याची चेन किंवा एखादे इयररिंग्स सोन्याचे किंवा सोन्याची अंगठी. त्याबरोबर आता समर म्हणतो चालतंय. त्यावरती म्हणते अरे मी गंमत केली, तुला परवडणार असेल तर दे, नाहीतर मला एखादी साधी बेंटेक्सची बांगडीसुद्धा चालेल. समर म्हणतो आम्हाला परवडणार नाही असं काय बी नाही, बघतो काय करायचं ते. आणि मग आता समर हा अनुसयाला म्हणतो चलाई, आणि तो तिला तिकडनं घेऊन घरी येतो. घरी आल्याच्या नंतर आता खोलीमध्ये कोणीच नसताना समर अनुसयाच्या आणि अढळरावांच्या खोलीमध्ये जातो. तिकडे जाऊन आता समर हा लगेचच चावी घेतो तिजोरीची आणि तिजोरीतनं एक मोठा हार काढतो. आता तो कोल्हापुरी साज बघून तो म्हणतो नाही नाही नको, एवढी मोठी नको. आणि मग आता तो तिथे असलेली एक छोटीशी अंगठी घेतो आणि म्हणतो हां हे बरोबर आहे. आणि मग आता तो ती अंगठी पटकन त्या बॉक्समध्ये परत ठेवतो, खिशात तो बॉक्स घालतो, चावी घेतली होती तिथून ठेवून देतो आणि बाहेर येतो. आता तो चाललेलाच असतो, इतक्यात वाटेत कृष्णा त्याला आडवी येते. कृष्णा आता त्याला म्हणत असते अरे हो हो हळू, काय रे एवढा लगबगीनं कुठं चाललास, चोरी बिरी केलीस का काय. आता कृष्णाने हे असं विचारल्यावर समर मात्र निरुत्तर असतो. तो घाबरतो कारण त्याने खरंच चोरी केलेली असते. कृष्णा म्हणते अरे काय विचारायला म्या, चोरी बिरी केल्यास काय. त्याबरोबर मग मात्र समर हा काहीच बोलत नाही, तो शांतच राहतो. तर आता समर हा काही बोलत नसतो, पण कृष्णा ही मात्र त्याच्याकडे बघत असते. कृष्णाला कळत नसतं की समर आपल्याला काहीच बोलत का नाही आहे, काही उत्तर का देत नाही आहे. समरला मात्र भीती वाटत असते. कृष्णा म्हणत असते समर अरे बोल की काहीतरी, असा गप्प कशा पाहिजेस. समर मात्र काहीच बोलत नसतो. मग कृष्णा म्हणते समर काय रे, पण समर शांतच असतो. त्यानंतर आता दुसऱ्या बाजूला अनुसयाने बाळजाने जे गॅसवरती भांडं मुद्दामून गरम करायला ठेवलं होतं ते उचललेलं असतं आणि आता अनुसयाचा हात भाजलेला असतो. आता अनुसयाच्या हाताला भाजतं. त्यानंतर मग बाळजा आणि अनुसयामध्ये मारामारी होऊ लागते. आता बाळजा त्या दरम्यान अनुसयाचा सरळ गळा पकडते आणि आता अनुसया बेशुद्ध होऊन खाली कोसळते. आता अनुसया बेशुद्ध होऊन खाली कोसळल्याच्या नंतर मग आता कृष्णा ही बाळजाला म्हणत असते की लक्षात ठेवा, जर अनुसयाबाईसनी काही झालं ना व बाळजाबाई तर म्या तुम्हासनी सोडणार नाही आहे, याद राखा. आता कृष्णाने ही अशी धमकी दिल्यानंतर मग बाळजा म्हणत असते तुझ्या पोकळ धमक्यांना मी भीत नाही, समजलं ना, मला नाही शिकवायचा तू. त्याबरोबर मग आता दुष्यंत म्हणतो इनफ इज इनफ बाळजाबाई, जेवढं झालं आहे तेवढं पुरेसं नाही आहे का. त्याबरोबर मग मात्र बाळजाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. दुष्यंत तिच्यावर ओरडल्याबरोबर तसा आता
कृष्णा ही गोष्ट नोटीस करत असते की बाळजाला बाकी इतर कोणीही काही बोलल्याचा फरक पडत नसतो, पण दुष्यंतचा मात्र तिला फरक पडत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.